गावरान रस्सा म्हटलं की खाणाऱ्या मंडळींना कधी एकदा त्याचा आस्वाद घेईन असं होतं। आपण घरी 4-5 पद्धतीचा रस्सा बनवतो। मटण रस्सा, बॉयलर कोंबडीचा रस्सा, गावरान कोंबडीचा रस्सा, मुंडीचा रस्सा वगैरे। चला तर आपण गावरान कोंबड्याचा झणझणीत रस्सा आणि सुकं मटणही बनवू। यासाठी आपण 1 किलो गावरान कोंबड्याचे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। गॅसवरती पातेल्यामध्ये थोडेसे तेल टाकून घेऊ। आता तेल चांगले कडल्यानंतर आपल्याला हळद व मीठ लावलेले चिकन त्यामध्ये घालायचे। चिकन आपल्याला या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। या गावरान कोंबड्याला भाजून स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे। याचा रस्सा अप्रतिम होतो। आता यावरती ताट ठेवून त्यामध्ये थोडेसे पाणी घालूयात। ताटावरती पाणी घेतल्यामुळे आपले चिकन आहे ते खाली पातेल्याला डसत नाही, म्हणून त्यावरती थोडेसे पाणी घालून घेतले। हे चिकन चांगले शिजू द्यायचे आहे। आपण रश्श्यासाठी व सुक्या मटणासाठी इथं मसाला तयार करून घेऊ। 1 वाटी बारीक चिरून घेतलेले ओल्या नारळाचे खोबरे, 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो, 2 ते 3 आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, 1 बदाम फूल, 2 दालचीन, हिरवे वेलदोडे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे तीळ व 1 चमचा मी या ठिकाणी जिरे घेतलेले आहे। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्यासाठी कांदा व टोमॅटो मी आता गॅसवरती भाजून घेते व थोडेसे तीळ व जिरे हेही आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता गॅसवरती कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण तीळ व जिरे गरम करून घेऊ। तीळ व जिरे थोडेसेच गरम करून घ्यायचे आहे, जास्त करपू द्यायचे नाही। मध्ये तेल घालून आपण त्यामध्ये कांदा परतून घेऊयात। कांदा आपला सोनेरी परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता आपल्याला काय करायचं आहे की थोडासा कांदा भाजला की त्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो। टोमॅटो व कांदा आपल्याला थोडेसे लालसर भाजून घ्यायचा आहे। कांदा व टोमॅटो आपला चांगला भाजलेला आहे, थोडासा लालसर झालेला आहे। आता तो आपण काढून घेऊ व गार झाल्यानंतर आपण तो मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। आपण आता चिकन बघूयात। चिकनला असे मिठाचे व मटणाचे असे पाणी सुटते, त्यामध्येच आपले चिकन शिजून निघते। या पद्धतीने याला पाणी सुटलेलं आहे। आपले एक्स्ट्राचे पाणी काही यामध्ये घातलेले नाही, यामध्येच आपले चिकन अशा या पद्धतीने शिजत आहे। आता परत आपल्याला ते त्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे। आता चिकन शिजलेलं आहे। आता रश्श्यासाठी त्या पातेल्यामधले सर्व चिकन बाजूला काढून घेऊन त्यामध्ये तेल थोडेसे घालतो। ते आधीचेही थोडे तेल आहे व त्यामध्ये थोडेसे तेल, अर्धा चमचा मी तेल घालते। आता आपल्याला रस्सा करून घ्यायचा आहे। तेल कडल्यानंतर त्यामध्ये बदाम फूल, 2 हिरवे वेलदोडे व 2 दालचिनीचे तुकडे फोडणीसाठी टाकते मी। गॅस मंदच ठेवायचा आहे। थोडासा कांदा, यामध्ये घालते 2 चमचे चटणी, 2 चमचे मी घेते लाल तिखट घेतलेला आहे। त्यानंतर बारीक केलेला मसाला, अर्धा मसाला यामध्ये तेलामध्ये घालून घेतलेला आहे। आता चांगलं तेल सुटसपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे। तेल सुटला की आपला मसाल्याचा कच्चापणा निघून जातो, त्यासाठी आपल्याला हे हलवत राहायचं आहे। मसाला आपला शिजून तयार आहे। या पद्धतीने याला तेल सुटलेले आहे। चिकन मसाला घालते, परत याला एकदा परतून घेऊ। तेलामध्ये हळद मीठ घालून शिजवून घेतलेले चिकन यामध्ये मी घालून घेते।
यावरती झाकण ठेवून 2 मिनिटासाठी आपण त्याला शिजवू. यामध्ये घालते अर्धी वाटी पाणी. चिकनच्या मटणाच्या रश्श्यासाठी आपल्याला गरमच पाणी घ्यायचं आहे, गार पाणी घ्यायचं नाही. आता थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा झाकण ठेवून हे शिजू देते. आता आपण पाहू शकता याला छान असे तेल सुटलेले आहे. आपला मसाला व चटणी यामध्ये शिजली. आता यामध्ये आपण घालूयात पाणी. गरम झालेलेच पाणी यामध्ये मी आता घालते. आपल्याला पाहिजे आहे तेवढा आपण रस्सा एकदमच पाणी घालून बनवून घेऊ या पद्धतीने. आता यावरती झाकण ठेवून थोडी उकळी येऊ देऊयात. झाकण थोडं पोकळच ठेवायचं आहे, नाहीतर आपला रस्सा उतू जाऊ शकतो. आता रश्श्याला उकळी आलेल्या वरून कोथिंबीर ठेवून बारीक गॅसवरती ते शिजू द्यायचं आहे. आता आपण सुक्कं चिकन बनवून घेऊ. एक मोठा चमचा यामध्ये मी तेल घालून घेते. आता आपण सुक्के चिकन करून घेऊयात. त्यासाठी मी रश्श्यामधले सर्व चिकन साईडला काढून घेतलेले आहे. आता तेल गरम झालेले आहे. आपल्याला काय करायचं आहे तर आता यामध्ये घालायचा आहे कांदा. यामध्ये मी 2 मध्यम आकारचे कांदे घातलेले. कांदा थोडा भाजण्यासाठी यामध्ये घालते थोडेसे मीठ. कांदा भाजलेला आहे. आता त्यामध्ये घालूयात 2 चमचे चटणी. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये घातलेले आहे 2 चमचे चटणी, 1 चमचा लाल तिखट. हे थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये तयार केलेला मसाला, याला चांगलं हलवत राहायचं. तेल सुटल्यानंतर यामध्ये मटण घालून परतून घ्यायचं आहे. मसाला शिजण्यासाठी यामध्ये थोडे पाणी घातलेलं आहे. खाली मसाला लागू नये म्हणून आपण सतत हलवत राहायचं आहे. यामध्ये थोडा एव्हरेस्ट चिकन मसाला घालू व चवीपुरते मीठ. आपल्या मसाल्याला चांगले तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये चिकन घालून परतून घेऊ. एक अर्धा कप पाणी घालून आता 5 मिनिटांसाठी यावरती झाकण झाकून शिजू देऊ. आता आपलं तयार झालं आहे कोल्हापुरी गावरान झणझणीत चिकन. त्याच गावरान चिकनचा हा कोल्हापुरी झणझणीत रस्सा.